ओके मित्रांनो, आपण ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये फूड आपल्याला का गरजेचं आहे आणि फूड कोणत्या दोन गोष्टींची रिक्वायरमेंट पूर्ण करतं ते आपण बघितलं. ते म्हणजे एनर्जी आणि दुसरं काही आपल्याला इसेन्शियल मटेरियल्स असतात, ते इसेन्शियल मटेरियल्स आपण फूडमधून घेत असतो. आता हे जे फूड घेणं आहे त्याला आपण न्यूट्रिशन म्हणतो. हे न्यूट्रिशन ऑर्गॅनिझम्स मध्ये दोन पद्धतीनं होतं. देर आर टू मोड्स ऑफ न्यूट्रिशन. वन इज ऑटोट्रॉफिक मोड अँड द अदर इज हेट्रोट्रॉफिक मोड. तुम्हाला हे आधीच्या स्टँडर्डमध्ये झालेलं आहे, ऑटोट्रॉप्स, हेट्रोट्रॉप्स, पण थोडं प्रत्येक वेळी आपण आणखीन डेप्थमध्ये बघणार आहोत. अगदी 11वी-12वीत सुद्धा तुम्हाला हे शिकायचे. फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, सगळ्या ह्या न्यूट्रिशन वगैरे ऑल दिस प्रोसेसेस विल बी देअर इन युअर नेक्स्ट स्टँडर्ड्स. पण तिथं अजून थोडी डेप्थ वाढलेली असेल. ओके, आपण ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन बघू. ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन कोण दाखवतं? प्लांट्स आणि काही बॅक्टेरिया यांच्यामध्ये काय असतं? क्लोरोफिल. हे क्लोरोफिल जे आहे हे प्रत्येक सेलमध्ये असतं. कोणाच्या? प्लांट्सच्या आणि ह्या काही स्पेसिफिक बॅक्टेरियांच्या. या क्लोरोफिल मध्ये हे काय करतात? सनलाइट कडून एनर्जी घेतात आणि एन्व्हायरमेंट मधून दोन रॉ मटेरियल घेतात. ते म्हणजे CO2 आणि H2. दीज आर सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. हे इनऑर्गॅनिक आहेत. आता इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक यातला डिफरन्स तुम्हाला केमिस्ट्रीतला कार्बन कंपाऊंड टॉपिक शिकवताना मी अजून नीट एक्सप्लेन करेन. आत्ता सध्या असं लक्षात ठेवा की ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जे सबस्टन्सेस नॅचरली आढळून येतात ते ऑर्गॅनिक, आणि बाहेर एन्व्हायरमेंटमध्ये जे आहेत सिंपल सबस्टन्सेस ते इनऑर्गॅनिक आहेत. असं तात्पुरतं लक्षात ठेवा. थोडं कार्बन कंपाऊंड शिकताना आणखीन डिटेलमध्ये तुम्ही शिका. तर CO2 आणि H2O हे कसे आहेत? सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत. ते एन्व्हायरमेंट मधून घेतले जातात आणि त्यांच्यावरती प्रोसेस होते क्लोरोप्लास्ट मध्ये, क्लोरोफिल मध्ये. सनलाइट कडून एनर्जी घेतली जाते आणि ह्या दोघांपासून फूड बनवलं जातं. रिॲक्शन बघा, हे फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे. ही रिॲक्शन तुम्ही याच्या आधीही शिकलेला आहात. 6CO2 plus 6H2O that gives C6H12O6 plus 6O2. ही फोटोसिंथेसिसची रिॲक्शन आहे. याच्यात CO2 आणि H2O यांच्यावरती प्रोसेसिंग होतंय. कुठं होतंय? क्लोरोफिल मध्ये. इथं एनर्जीचा सोर्स काय आहे? सनलाइट आहे. काय तयार होतं? फूड तयार होतं. दिस इज ग्लुकोज. C6H12O6 हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. ग्लुकोज इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स. प्लांट मध्ये जे कार्बोहायड्रेट तयार होतात ते पहिल्यांदा ग्लुकोजच्या स्वरूपात तयार होत असतात. लक्षात येतंय? आणि नंतर मग ते स्टार्चच्या स्वरूपात वगैरे त्यांच्या बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवले जातात. हे ग्लुकोज आहे. आणि अजून एक बाय प्रॉडक्ट तयार होतो तो म्हणजे ऑक्सिजन. लक्षात ठेवा, म्हणूनच प्लांट्स आपल्याला आवश्यक आहेत. प्लांट्स प्रोड्यूस ऑक्सिजन ड्युरिंग द प्रोसेस ऑफ photosynthesis. This oxygen is produced on large scale. प्लांटना सुद्धा रेस्पिरेशन साठी ऑक्सिजनची गरज असते, पण हा ऑक्सिजन भरपूर तयार होतो. त्यातला थोडा ऑक्सिजन ते स्वतःला वापरतात आणि बाकीचा एन्व्हायरमेंट मध्ये देऊन टाकतात, आणि तो ऑक्सिजन आपण रेस्पिरेशन साठी वापरत असतो. ओके, लक्षात आलं? आता हेट्रोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन बघूयात. हेट्रोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन कोणामध्ये आहे? ॲनिमल्स आणि फंगस मध्ये. फंगाय हे
कसं न्यूट्रिशन घेतात. यांच्यामध्ये क्लोरोफिल नाही, त्यामुळं हे स्वतःचं फूड मटेरियल स्वतःच्या बॉडीमध्ये तयार करत नाहीत. पण ते काय करतात, प्लांटकडून जे हे कॉम्प्लेक्स फूड तयार झाले बघा, हे सिंपल इनऑर्गॅनिक आहे, तर हे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. ओके, हे कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस हे ॲनिमल्स आणि फंगाय घेतात आणि त्याच्यावर पुन्हा ह्यांच्या बॉडीत प्रोसेसिंग होतं, ब्रेकडाऊन होतं. आपण सुद्धा जे फूड घेतो ते फूड कॉम्प्लेक्स असतं आणि म्हणूनच आपण त्याचं डायजेशन करतो. डायजेशन मीन्स ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्सेस इनटू सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस इज नोन ॲज डायजेशन. मग आपण हे ब्रेकडाऊन करून घेतो. आपण काय करतो, ऑटोट्रॉप्स कडून फूड घेतो, त्याचं ब्रेकडाऊन करतो आणि मग आपल्या बॉडीला पाहिजे तसे सबस्टन्सेस तयार करतो आतमध्ये आणि ते ॲब्सॉर्ब केले जातात. येते का लक्षात बघा. दे यूज कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस लाईक कार्बोहायड्रेट्स अँड देन ब्रेक डाऊन देम. तर हेट्रोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये काय होत असतं, ऑटोट्रॉप्सने तयार केलेलंच फूड मटेरियल घेतलं जातं. पण हेट्रोट्रॉप्सची बॉडीची रचना वेगळी आहे, त्यामुळं त्यांना सूट होतील असे पदार्थ त्यांच्या बॉडीत पाहिजेत. प्लांटने तयार केलेले जे काही सबस्टन्सेस आहेत ते प्लांट बॉडीला सूट होणारे आहेत, आपल्या ॲनिमल्सना सूट होणारे नाहीत. मग आपण काय करतो, त्यांच्याकडून घेतो आणि त्याचं डायजेशन करतो आणि आपल्याला सुटेबल सबस्टन्समध्ये त्याचं कन्व्हर्जन करतो. म्हणजे आपण जे काही न्यूट्रिशन घेतो ते सुद्धा ऑटोट्रॉप्सवर डिपेंडंट असंच आहे. म्हणजे फूडचा लिव्हिंग वर्ल्ड मधला सोर्स कोण आहे, ऑटोट्रॉप्स. लक्षात येतंय. हाऊ डू लिव्हिंग थिंग्स गेट देअर फूड? The general requirement for energy and materials is common in all organisms. सगळ्या ऑर्गॅनिझम्सना फूड कशासाठी पाहिजे, एनर्जी आणि मटेरियल कशासाठी पाहिजे हे आता आपण डिस्कस केलंच. ही गरज प्रत्येक ऑर्गॅनिझमला आहे, बट इट इज फुलफिल्ड इन डिफरंट वेज. म्हणजे एनर्जी आणि मटेरियल्स जे आहेत ते मिळण्याच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत. Some organisms use simple food material obtained from organic sources in the form of carbon dioxide and water. काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत जे की प्लांट्स आहेत, काही बॅक्टेरिया, ते काय करतात, हे फूड मटेरियल एन्व्हायरमेंट कडून मिळवतात. These organisms, the autotrophs, include green plants and some bacteria. Other organisms utilize complex substances. आता बाकीचे ऑर्गॅनिझम्स जसं की ॲनिमल्स आहेत किंवा फंगाय आहेत, ते काय करतात, कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस वापरतात. प्लांट्स सिंपल सबस्टन्सेस वापरतात आणि ॲनिमल्स कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस वापरतात. These complex substances have to be broken down into simpler ones before they can be used for the upkeep and growth of the body. हे जे सबस्टन्सेस आहेत आपण आता बघितलं, ॲनिमल्स काय करतात, हे कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस बॉडीमध्ये घेतात आणि त्याचं ब्रेकडाऊन करतात, म्हणजे डायजेशन करतात. कशामध्ये, इनटू सिम्पलर सबस्टन्सेस बिफोर दे कॅन बी युज्ड फॉर द अपकीप अँड ग्रोथ ऑफ द बॉडी. बॉडीसाठी वापरायचे त्यांना ते मटेरियल. टू अचीव धिस, organisms use biocatalysts called enzymes. याच्यासाठी हे ॲनिमल्स काय करतात, जे हे डायजेशन वगैरे करताना आपण काही केमिकल्सचा वापर करतो की जे केमिकल्स आपल्या बॉडीमध्येच तयार झालेले असतात, त्यांना म्हणायचं बायोकॅटलिस्ट्स.
किंवा एन्झाईम्स. Thus, the heterotroph's survival depends directly or indirectly on autotrophs. म्हणजे आपलं सर्वायवल म्हणजे जगणं अवलंबून आहे कुणावर? ऑटोट्रॉप्सवर. हेटेरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स include animals and fungi. Carbon and energy requirements of the autotrophic organisms are fulfilled by photosynthesis. It is the process by which autotrophs take in substances from the outside and convert them into stored forms of energy. आपण आता जे पाहिलं ना, ग्लुकोज तयार होतंय ना, तो एनर्जीचा सबस्टन्स मधला फॉर्म आहे. एनर्जी ही ग्लुकोज मध्ये स्टोअर झालेली असते आणि नंतर ती एनर्जी पुन्हा प्लांट्स स्टार्चच्या स्वरूपात स्टोअर करून ठेवतात आणि ॲनिमल्स ग्लायकोजेनच्या स्वरूपात. आपण पुढे बघूया ते. दिस मटेरियल इज टेकन in the form of carbon dioxide and water, which is converted into carbohydrates in the presence of sunlight and chlorophyll. Carbohydrates are utilized for providing energy to the plant. कार्बोहायड्रेट्स हेच एनर्जी द्यायचं काम करतात कुणाला? प्लांट्सना. We will study how this takes place in the next section. The carbohydrates which are not used immediately are stored in the form of starch. कुठं? प्लांटमध्ये बरं का. प्लांटमध्ये तयार झालेले कार्बोहायड्रेट्स जे लगेच वापरायचे नाहीत ते स्टार्चमध्ये कन्व्हर्ट करून ठेवले जातात. which serves as the internal energy reserve to be used as and when required by the plants. हे झालं प्लांटसाठी. A somewhat similar situation is seen in us where some of the energy derived from the food we eat is stored in our body in the form of glycogen. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा असंच जास्त झालेलं फूड मटेरियल स्टोअर करण्याची सिस्टीम आहे. फक्त आपण जे स्टोअर करून ठेवतो, आपण म्हणजे ॲनिमल्स, ते ग्लायकोजेनच्या फॉर्ममध्ये स्टोअर करून ठेवत असतो. तर प्लांट्स हे स्टार्चच्या फॉर्ममध्ये फूड मटेरियल स्टोअर करून ठेवत असतात. हे बघा इथं फोटोसिंथेसिसचं इक्वेशन आहे 6CO2 plus 6H2O that gives C6H12O6 plus 6O2. Let us now see what actually happens during the process of photosynthesis. The following events occur during this process. Photosynthesis मध्ये काय काय प्रोसेस होते बघा. First is absorption of light energy by chlorophyll. बघा एनर्जी पाहिजे ना ही प्रोसेस व्हायला. ही एनर्जी कुठून मिळते? सनलाइट मधून. सेकंड, conversion of light energy to chemical energy and splitting of water molecules into hydrogen and oxygen. ही एनर्जी घेऊन तिचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीत केलं जातं आणि जे वॉटर घेतलेलं आहे, हे बघा या रिॲक्शन मध्ये हे जे वॉटर आहे या वॉटरला स्प्लिट केलं जातं हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या रूपामध्ये. आणि तिसरा पॉइंट आहे रिडक्शन ऑफ CO2 कार्बन डायऑक्साईड टू कार्बोहायड्रेट्स. आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन प्रोसेस शिकलोय. यामध्ये काय होतं, ह्या CO2चं रिडक्शन होतं. रिडक्शन म्हणजे काय होतं? ॲडिशन ऑफ हायड्रोजन. तुम्ही बघा या ठिकाणी काय झालंय, C6H12O6 म्हणजे C आणि O यांच्यामध्ये हायड्रोजन ॲड झालाय की नाही, म्हणून म्हणायचं CO2चं रिडक्शन झालं. हे रिडक्शन कोणी केलं? हे बघा हा H2O जो आहे इथला तो H2O झाला स्प्लिट
हायड्रोजन आणि ऑक्सिजन सेपरेट झाले. ऑक्सिजन जो सेपरेट झाला तो इकडं आला आणि हा जो हायड्रोजन आहे तो ह्या सी आणि ओ बरोबर ॲडजस्ट झाला, ग्लुकोज तयार झालं. असं तुम्ही सध्या तरी एवढंच समजून घ्या. ह्या प्रोसेसेस ॲक्च्युली वेगळ्या पद्धतीनं होत असतात. तुम्ही 11-12 मध्ये डिटेलमध्ये हे शिकणार आहात. आत्ता फक्त असंच लक्षात ठेवा वरवरचं. ओके, ठीक आहे.